तर वित्त विभागामध्ये पुन्हा एकदा 2013 सारखी मंत्रालय आग लागण्याची शक्यता आहे. 58,000 फायगिनी आत्महत्या केली. गरीब मध्यमवर्गीयाचे पोरं शिकतात, त्यांना निधी देताना असं वाटतं की जसं काही यांच्या घरचा पैसा देतोय, यांची घरं विकतोय, सोनं विकतोय. SNDT युनिव्हर्सिटीचं चांगलं उदाहरण आहे. मुलींच्या शिक्षणासाठी करतोय. पैसे देताय का? 200 कोटी बजेटमध्ये आहे, वितरित नाही केलंय. CM साहेबांनी सांगितलं. म्हणजे कधीतरी याच्यावरही मला बोलायचंच आहे की तुमची पोरं शिकतील न्यूझीलंड, अमेरिका, आणि आमच्या गरिबांच्या पोरी शिकायच्या असेल तर तुमच्या बापाचा पैसा आहे का वितरित करताना? मंत्री महोदय, तुम्ही निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम करणार आहात का? AI चा उपयोग प्रदर्शनी, एक्झिबिशन, मग शिक्षण क्षेत्रात AI चा उपयोग नाही करता येत का? की तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, कारण आता माणसाच्या बुद्धिमत्ता कमी झाली, आता आपल्याला आर्टिफिशियलच वापरावी लागणार आहे. मग आर्टिफिशियल बुद्धिमत्ता वापरून एखाद्या मुलीला, गरीब आहे, भामरागडमध्ये आहे, अंकिस आहे, असं आहे, पोटाचं दागिना गहाण ठेवून बिचारी तुमच्या 100% या योजनेमध्ये ती येते, आणि मग तिला कधीतरी तो मॅनेजमेंट संस्थाच्या अगं सांगतो की तुझे पैसे अजून सरकारने पाठवले नाही. अध्यक्ष महाराज, सरकारचे पैसे एकदम परफेक्ट टाइमला जावे यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करता येणार नाही का? फक्त कॉलेजमध्ये शिकवायचं का? आता आम्ही तर आमचे ज्ञान कमी पडताय, जगातील विद्यापीठ आणतोय. कारण एक काळ होता आमचा नालंदा तक्षशिलामध्ये चीनी प्रवासी येऊन शिकायचे. आता आम्हाला जगातील विद्यापीठ मुंबईत आणावं लागत आहे, कारण आमचं ज्ञान भंडार कुठेतरी कमी झालं. अध्यक्ष महाराज, मग माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही निगेटिव्ह ट्रेझरी सोबत AI चा उपयोग आपण करणार आहात का? आणि नंबर 3, ही माझी आग्रही विनंती आहे, आणि तुम्ही अतिशय म्हणजे आमचे आदर्श नेते आहात. तुम्ही आज एक विधानसभेत आश्वासन देऊन टाका की आउटलेचं वितरण दर अधिवेशनाला, तुमचा आउटले एकदा मंजूर झाला, नियतवे की दर अधिवेशनाला वित्त विभागाने किती पैसे दिले याचा अहवाल पटलावर ठेवत जा. म्हणजे आमच्या लक्षात येईल की मुलीं बेटी बचाव बेटी पढाव हे सन्माननीय युगपुरुष नरेंद्र मोदीजींच्या विरोधात कोण कोण अधिकारी आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून पटलावर माहिती देत जा की योग्य क्षणी हे आम्हाला इतकेच पैसे वित्त विभागाने दिले, आणि SNDTचे पैसे वितरित कधी करताय तेवढं सांगा. माननीय अध्यक्ष महोदय, मी अतिशय दाव्याने असं सांगेन की ह्या वर्षी प्रामुख्याने प्रोफेशनल कॉलेजेसला लागणारी जी फी आहे, म्हणजे फी प्रतिपूर्ती आहे, ती आपण हा जो पहिला स्लॉट असतो जो आपल्याला 31 मार्चच्या आधी अर्धा द्यावा लागतो, तो आपण दिला आहे. जो कमी पडला तो पुरवणीमध्ये मिळाला आहे, त्यामुळे पुरवण्यास सँक्शन झाल्यामुळे आता लगेचच तो देता येईल. आम्ही मेन बजेटमध्ये शिष्यवृत्तीची जी मागणी केली ती आमची सँक्शन झाली आहे, आणि त्यामुळे अर्धा पार्ट जो आपल्याला जून ते सप्टेंबर द्यावा लागतो तो आम्ही देऊ. थोडासा OBCच्या फी प्रतिपूर्तीच्या बाबतीमध्ये हा प्रश्न जरा जास्त आहे, कारण ती संख्या मोठी आहे, ती अमाऊंट मोठी आहे, आणि मग आउटले सँक्शन होतो आणि व्यवहारात तो डिस्ट्रीब्यूट होत नाही. त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिष्यवृत्ती दिली जाते अशा अल्पसंख्याकांसहित सगळ्या मिनिस्टर्सना आणि सगळ्या सेक्रेटरीना एकत्र बोलावून मी ही जी 50% मुलांची आणि 100% मुलींची फी प्रतिपूर्ती आहे याच्यामध्ये कुठली हेळसांड खपून घेणार नाही असा आग्रह धरल्यामुळे ते निगेटिव्ह ग्रँट काय म्हणतात मला लक्षात नाही आलं, कारण ते अर्थमंत्री होते, त्यांनी हे मान्य केलं की सॅलरी पाहिजे तेव्हा आपल्या आउटलेमध्ये जेवढी मंजूर आहे ते पैसे आपल्याला काढता येते. आता सध्या काय होते, तुमचे विभाग तिकडे फाईल पाठवतात आणि वित्त विभागामध्ये पुन्हा एकदा 2013 सारखी मंत्रालय आग लागण्याची शक्यता आहे. 58,000 फायगिनी आत्महत्या केली, आता पुन्हा फायलीला आत्महत्या करायची आवश्यकता पडू नये. तुम्ही निगेटिव्ह ट्रेझरी सिस्टीम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लावलीच पाहिजे, म्हणजे पैसे तुम्हाला ताबडतोब काढता येतात. मी सुधीर भाऊंकडून मधल्या वेळात समजून घेतो, कारण आता जर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बैठकीमध्ये त्यांनाही ह्या प्रश्नाची बोच निर्माण होऊन सॅलरी इतकीच इक्वल प्रायोरिटी शिष्यवृत्तीला दिली असतानाही हा प्रश्न राहील का हे मी समजून घेतो सुधीर भाऊंकडून, आणि त्याप्रमाणे आग्रह धरेन. एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो मला ह्या निमित्ताने सुतोवाच करायचा आहे की जसं तिची फी माफ करतो
मी सगळ्यांना अपील करतो की ज्या ज्या कॉलेजेसमध्ये हे होतं आहे की ते जूनला विदाऊट फी ॲडमिशन देत नाही, तुम्ही यादी द्या. ते सगळ्या ठिकाणी मी डायरेक्ट जायला तयार आहे आणि डायरेक्ट ऑन स्पॉट ॲक्शन घेऊन टाकू आपण, कारण हे करताच येणार नाही. हां, त्यांना परवडत नाही वगैरे हा जो श्रीरामांचा मुद्दा म्हणला तो आहे, तो हळूहळू जवळ आणू. जसं आता आम्ही पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगची 100% दिली, काही अडचण येणार नाही. दुसरं मी सुतोवाच करतो की जशी फी माफ झाली, अदर फी पण आपण ट्युशन फीच्या पोटात टाकण्याचा प्रयत्न करू आणि तिला सुद्धा मॉनिटर करू. परीक्षा फीचा जो त्यांनी टेक्निकल मुद्दा सांगितला तो लगेच पाहतो. हॉस्टेलच्या बाबतीत सांगितलं की दरमहा 6,000 रुपयाचा निर्वाह भत्ता सुरू केला. तसं 2,000 रुपये सरासरी तिला एक ॲडिशनली मिळावेत, ज्याला कमवा शिका म्हणतात. याची संख्या खूपच नगण्य आहे. ती महाराष्ट्राची 5 लाख करता येईल का, असा एक प्रयत्न आपला चालला आहे की ज्यात विद्यापीठ काही कॉन्ट्रीब्यूट करेल, कॉलेज काही कॉन्ट्रीब्यूट करेल, सरकार काही कॉन्ट्रीब्यूट करेल आणि काही करून कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठात तिला झालेल्या कामं, आणि कामं म्हणजे काय, तर लायब्ररीत काम कर, लॅबोरेटरीत काम कर, कॉलेजच्या आवारामध्ये झाडं लावण्याचं काम कर, आजूबाजूच्या परिसरातल्या काही सामाजिक प्रकल्पांना जाऊन 2 तास वेळ दे. यात 60 रुपये पर तास याप्रमाणे 2,000 रुपये दरमहा तिला मिळालेच पाहिजे आणि असे 5 लाख मुलींना मिळाले पाहिजे. याच्यावर आम्ही आता काम करतो आहोत. अशा प्रकारची कुठलीही घोषणा ही अर्थ खात्याशी बोलल्याशिवाय करणं हे बरोबर नाही, पण याची एक जुजबी संख्या ही प्रत्येक विद्यापीठात कॉलेजमध्ये असते, ती 5 लाखापर्यंत नेता आली तर एवढं सगळं करून पुन्हा 2,000 रुपये दरमहा, पॉकेट मनी शब्द चुकीचा असेल पण तिला अन्य खर्चासाठी मिळतील असा आपला प्रयत्न चाललेला आहे. हां, एक आणखीन म्हणजे जे मी वाचता थांबलो, कारण 30-32 मुद्दे आहेत. CET मार्फत जिल्हानिहाय स्कॉलरशिपसाठी केंद्र चालू करतो आहोत, म्हणजे 40 केंद्र सुरू करतो. त्या स्कॉलरशिपचा फॉर्म कसा भरावा, कॉलेजने काही अडचण निर्माण केली का, कॉलेजला रिएम्बर्समेंट चुकून भरली गेली असेल तर ती तिच्या डायरेक्ट अकाउंटला आली पाहिजे. यासाठी 40 केंद्र जूनपासून आपण सुरू करतो.